प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगवंदनीय जगमान्य जगद्गुरु माझ्या तुकोबरायांचा तुकाराम महाराजांच्या गात्यातील चार चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला संवाद आणि भक्ती प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांच्या गात्यातील चार चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला पाठ नसला तर कानपाठ आहे आणि कानपाठही नसल आता सविस्तर पाहू। अभंग त्यांचा आहे ज्यांच्या वैकुंठ गमनानं ह्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला तेच चढलंय। अभंग त्या महात्म्याचा आहे ज्यांना वारकरी संप्रदायाचं कळस म्हटलं जातं आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे। जगद्गुरु तुकोबा आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याशी संवाद करतात बोलतात। हे देवा ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो ना रे तो दिवस आजचा आहे। याच दिवसासाठी मी तप केला, याच दिवसासाठी मी जप केला, याच दिवसासाठी मी पंढरीची वारी केली, याच दिवसासाठी मी परमार्थाची साधना केली रे देवा। तो दिवस आजचा आहे आता निश्चिंतीने याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा। हे झालं अभंगाचं पहिलं चरण। ऐकणारे लोक म्हणाले महाराज ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तो दिवस आजचा आहे मग आता कुठलं भय आता कशाची चिंता। तुकोबा राया म्हणले आता मी निश्चिंत झालो, चिंता रहित झालो, आता निवांत मी विश्रांती घेतो। आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या। तुकाराम महाराज म्हणले मला स्वतःचं कौतुक वाटतंय की माझं अख्खं आयुष्य त्या पांडुरंगाचं मंगल नाव घेण्यात गेले आणि त्याचमुळं मला ही अवस्था प्राप्त झाली। कवतुक वाटे झाली या वेचांचे नाव मंगळाचे तेने गुणे। हे झालं अभंगाचं तिसरं चरण। देवरूपी नवरदेवाचं मुक्ती रूपी नवरीशी विवाह लावायचा। तुकाराम महाराज म्हणले त्या मुक्तीशी लग्न मी केलंय, त्या मुक्तीशी मी लग्न केलंय। आता आम्ही सदैव आनंदात राहतो आणि सदैव आनंदातच नांदतोच सुद्धा। हे झालं अभंगाचं शेवटचं चरण। आता तुम्ही एकदम मोकळं बसलात तरी चालन। विठ्ठल कार्यक्रमाला चालू होऊन जवळजवळ पाऊण तास झालाय। घाबरू नका, 12:30ला भैरवी सकट तुम्हाला मोकळा करतो, तुमचा तळतळाट घेऊन बसत नाही। आपण इथं कशा निमित्त आलो हे सगळ्याला माहित आहे पण या नारादाच्या गादीवर मी उभा आहे म्हणून थोडासा परिचय देणं माझं कर्तव्य। आज ज्यांना जाऊन 14 दिवस पूर्ण झालेत असे परमार्थ प्रेमी आमचे दादा सुखदेव दादा विश्वनाथजी भिसे यांच्या गंगापूजन आणि गोड जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते आमचे परमार्थ प्रेमी दादांचे मोठे चिरंजीव रामदासजी दादा भिसे आणि त्यांचे लहान चिरंजीव लक्ष्मणजी दादा भिसे यांच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम आयोजित आहे। आणि ज्यांच्यामुळं तुमचा माझा सगळ्याचा योग आला असे निष्ठावंत परमार्थ प्रेमी गुणीजनाचे गुणीजन असणारे आमचे सुंदररावजी भांड महाराज यांच्या माध्यमातून मला ही आजची तारीख मिळाली। आज ज्यांनी पहिली चाल गायली असे माझे गुरुबंधू असणारे दत्ताजी महाराज निकम लातूरकर आणि त्यांना ज्यांनी साथ केली माझे सखा माझे मित्र असणारे मनोजजी महाराज शिंदे। आज विशेषतः भाग्य माझं आहे की ज्यांचं शिरसाळा परिसरामध्ये नाव आहे असे परमार्थ प्रेमी गुणीजनाचे गुणीजन असणारे आमचे राजेभाऊजी महाराज कनसे। हे आज माझं परमभाग्य, त्यांचं नाही, कारण आमच्यासारख्या माऊलीच्या आज्ञानी बालकाचं कीर्तन ऐकण्यासाठी ते आज इथं उभा आहेत। तसेच आमच्या परमार्थावर प्रेम करणारे साबळे महाराज आलेले आहेत। ही बाळगोपाळ मंडळी आमचे परमार्थ प्रेमी असणारे भाऊ विनेकरी आज ताईट आहेत। विनेकराकडे बघितलं तर कसे जरा घडमेमळमेच असते
पण आज विनेकरी आम्हाला टाईट मांडले जणू काय बाजी प्रभू देशपांडेच आणि हे बालगोपाळ असेल असं वाटायला लागलंय मला की आज कीर्तन मी पुण्यामध्ये शनिवार बुरुजामध्येच करायला पाहिजे. हे बुरुज जरा मोकळा झालता म्हणून हे साईडला आणला. आणि जे आज यूट्यूबच्या माध्यमातून अख्ख्या भारत देशामध्ये आपलं कीर्तन शूट होईल हे असे आमचे परमार्थ प्रेमी असणारे बाळासाहेबजी डांगे साहेब हे आज इथं हजर आहेत. तुमच्या माहितीस्तव मी तुम्हाला मगापासून म्हणलं टाळी वाजवा, भजन करा, विठ्ठल म्हणा, पण अर्धेच म्हणत होते अर्धे मुकेच होते. पण मेलेल्या बकऱ्याच्या कातड्यातून घासून विठ्ठल काढणारे अनुजजी महाराज देशमुख हे घासल्याशिवाय होत नाही. त्यांचे वडीलच अख्ख्या म्हणजे भारत देशामध्ये प्रसिद्ध असणारे आमचे सुभाष गुरुजी, वैकुंठवासी सुभाष गुरुजी, आणि त्यांचे शिष्य राहिलेले जगदाळे गुरुजी, आणि त्यांच्याच माध्यमातून म्हणजे आपल्याच वडिलाचं ज्यांनी शिष्यत्व पुकारलं आणि त्या शिष्याचे शिष्य आमचे अनुज महाराज हे घासल्याशिवाय होत नाही. अरे घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला. आणि पंडित जगदाळे गुरुजीनं अनुज महाराजासारखा हिरा घडवून दिला ह्या महाराष्ट्राच्या मातीला. जरा टाळी वाजवा. तशी मृदंगाचार्य आमचे नागरगोजे महाराज आहेत. आजची साऊंड सिस्टीम एवढी भारी लागली की बस तुमचे कोटी कोटी धन्यवाद. तुम्हाला मी खरं सांगू का, जे महाराजाच्या गळ्यात असते का पोटात ते गायकाच्या गळ्यात असते, जे गायकाच्या गळ्यात असते का ते मृदंगाच्या बोटात असते, आणि जे मृदंगाच्या बोटात असते का टाळकऱ्याच्या हातात असते. ह्या समद्याला वरी न्यायचं का यांची माती करायची ते साऊंड सिस्टीम वाल्याच्या हातात असते. टाळी वाजवा यांच्यासाठी परमार्थ प्रेमी आपले नागरगोजे. वा सुंदर. आज काय माहिती का, मला जर लिस्ट दिली तर अख्खे नाव मी एका दमात समद्याचे तुम्ही वाचून घेऊ शकतो. पण जर शेतकरी 25 एकरवाला असला, 25 एकरवाला शेतकरी मालक असला आणि त्याच्या जर रानामध्ये जर सोन्याची खाण लागली तर त्या खाण्याचा मालक तो शेतकरी नसतो, शासन असतं. जर तुमचा आधार कार्ड नसेल, फोटो नसेल, राशन कार्ड नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीच्या योजना घेता येत नाही. इथं शासनानं कासरे लावलेले. अंगठा जर लागला तर राशन, नाही तर राशन नाही. इथं कासरा लावलाय. आणि तुमच्या माहितीच तो शासन तुमच्या घरात घुसलंय. कळतंय का नाही बघा. खनखन कुदळी मनमन माती बुरुज खानला अर्ध्या राती त्यात निघालं माणिक मोती राजानं दिलं राणीच्या हाती. राणीनं ठेवलं पलंगाच्या गाती. राजा कुठं गेला आंघोळीला गेला जिव्हाड त्याला लाज वाटती मला. नवरा कशाला केला खानपान खायला डागडागिने लिहायला. कांडून कुंडून पंचमी केली कांटा कांटा लागला डोळा लगेच आला पोळा. पोळ्याचे करते गोंडे गणू आले वाकड सोंडे गणचौतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जीव वाढू. लक्ष्मीच्या पाडते गाठी लगेच आले पितरपाटी. पितरपाटीचे निसते डाळ घाटाला घालते माळ. घट आलता बसते घटाशी. लग्नानं केली दाटीशी लग्नाचं घेते सोनं दिवाळीनं केलं येणं. दिवाळीचे लावते पंटी सटीचा लावते नागदिवा. सक्रातीनं केला धावा. सक्रातीचे घेते सुगड पुन्हा आली दुधड. पुनवेची तिमते कणिक शिमगा आला आणि शिमगेचा खेळते रंग पाडवा झाला दंग. पायलीचे काढते सुजी आदलीचा काढते गरा. शासन म्हणतं एक झालं कीच ऑपरेशन करा. शासन कुठं कुठं घुसलंय काय सांगता येत नाही. पहिल्या एकूण सासून एकूण सून असायची. चुलते पुतणे सख्खे भाऊ भाऊ असल्यासारखे दिसायचे. 6 चुलते असायचे आणि त्याचा बाप 13वा. आता जर बाबा दुसऱ्याच्या पुढं तिसरं झालं की ते आमदार नाही, खासदार नाही, पाटील नाही, चेअरमन नाही, सरपंच नाही, साधा गावचा सदस्य सुद्धा नाही. सदस्य सुद्धा नाही. हे शासनानं लावलेलं कासरे येतं. तसं या गादीवर पहिले आता इथं जुने माणसं आहेत. पहिले कीर्तन किती असायचे 4 तास. 4 तासाहून किती आले 3 तास. 3 तासाहून किती आले 2 तास. 2 तासामध्ये भैरवी 15 मिनिट, चाल 15 मिनिट, महाराजाचे प्रमाण 15 मिनिट, ह्या गायकाची पहिली पंचपदी 15 मिनिट. किती गेली अर्धा तास. आणि समजा गाण्यामध्ये बोलण्यामध्ये अर्धा तास. महाराजाला किती राहिले अर्धा तास. मग 61,000 महाराजाला काय वांग्याचे द्यायचे का. महाराजानं हे पथ्य पाळलं पाहिजे. परिहार आकारता कीर्तनाला सुरुवात विठ्ठल. वारकरी संप्रदायाला नियम आहे. नियम आहे म्हणून वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या
3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या किंवा 7 दिवसाचा असू द्या, पहिलं कीर्तन हे नामपर प्रकरणातील असावं. शेवटचं कीर्तन हे मागणी घ्यावी आणि सांगता काल्याच्या कीर्तनानं घ्यावी, ही असा नियम आहे. पण आजचं कीर्तन नियमाचं नसून निमित्ताचं कीर्तन आहे. कशाचं निमित्त आहे? हे निमित्त आहे आपल्या दादाच्या गोड जेवणाचं निमित्ताच्या ह्या कार्यक्रम आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 3 प्रश्न आहेत. संवाद करणारे कोण आहेत, कोणाला करतात आणि कशाविषयी करतात? 3 प्रश्नाचे उत्तर असे आहेत राजेभाऊ महाराज. संवाद करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. ज्यांना संवाद करतात ते अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा आहेत. आणि ज्या विषयी संवाद करतात तो विषय आजच्या अभंगामध्ये. विठ्ठल या जगामध्ये सर्वात जर मोठी मैत्री कुणाची असेल ना मनोज महाराज, ते जीव आणि शरीराची. ह्याच्या एवढं प्रेम जगात कुणाचं नाही. आता तुम्ही समजेजण इथं कीर्तनाला आलात, मला सांगा जीव घरी ठेवून आलात का तुम्ही एकटेच आलात? जिथं जाताल तिथं जीव सोबत येतो. ह्याच्या इतकं सख्यत्व जगात कुणाकडं नाही. जगात ह्याच्या इतकं सख्यत्व कुणाला जात नाही, कुठंच नाही. अगदी फासावर जाता वेळेस सुद्धा जीव सोबत जातो. ते एकूणमेकाला विसरत नाहीत. परिवार बाजूला राहीन आपला, पण शरीरासोबत फाशीपर्यंत जाणारा जर कोण असेल तर ते जीव आहे. म्हणून जीव जाण्याचा प्रयत्न करतो आणि शरीर त्याला धरू ठेवतंय. जाऊ नको जीवा, जीवा जाऊ नको रे. जीव म्हणतो का, अरे 80 वर्ष आपण या घरामध्ये राहिलो तर जीवा, तू जर गेलास ना 8 तास सुद्धा तुला मला इथं ठेवायचे नाहीत. 8 तास सुद्धा. म्हणून म्हणतील काय, 8 तास ठेवणार नाहीत. काय म्हणतील, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. 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 स्वजन स्वबोट करीती विचार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. स्वजन स्वबोट करीती विचार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. काढा काढा म्हणती झाला यास भूमिभार. बघा, शरीरामधून जर जीव एकदा निघून गेला ना तर आपल्या अगोदर शेजारी पाजारीच म्हणतात, अय बघा लवकर कापड आणा, बांबू आणा, सुतळी आणा, कडबा आणा, गुलाल आणा, फुलं आणा. तटकी सजविली जाते. तटकीवर ह्या वाघाला बसवलं जातं आणि घेऊन जातात एसी मध्ये. एसी मध्ये ती बांधलेली जेवारी काढतात, खाली टाकतात आणि त्याला सांगतात, वाघा तू जसा जन्मालास तसं ह्या एशी मधून तू पैशासाठी आणि जेवणासाठी फिरलास वागा. आता ह्या एशी मध्ये वापस न्यायचं नाही. आणि इथून उचललं जातं. 6 क्विंटल सरपणावर झोपवलं जातं. ते रुमाल पाण्याचा घेऊन येतात आणि रुमाल पाण्याचा आणल्यानंतर सगळेजण पाणी पाजतात. मला सांगा, पाणी तोंडात जातं का हो त्यावेळेस? कुठं कुठं पडत आहे ते काय लक्षात येतं का? काहीच नाही. अग्नी डाग दिला जातो, फेरे चालू असतात आणि त्या अग्नी डागाच्या वेळेस आपला एखादा सोयरा येतो, दगड घेतो आणि त्या मडक्याला फोडतो का नाही? इथं समजे माणसे फोडतो ना, बोलत राहायचं, फोडतो ना. त्या दगडाला काय म्हणतात माहिती का? त्या दगडाला आश्मा असं म्हणतात. त्या प्रेताचा जीव त्या आश्म्यामध्ये 10 दिवस आलेला असतो. आणि जे आपण कर्मकांड करतो त्याला म्हणतो अवयव श्राद्ध. 10व्या दिवशी जे केलं जातं त्याला अवयव श्राद्ध म्हणतात. आणि अवयव श्राद्ध हे कशाचं असतं? आस्तीचं. इथं अनुभवक माणसं आहेत. ज्या वेळेस आपण राख सावडायला जातो, बोलत जा, राख सावडायला ज्यावेळेस जातो, गावातले 1-2 माणसं अनुभविक असतात बघा.
ते अगोदर कुणालाच राखेला हात लावू देत नाही. पहिल्यांदा गेल्यानंतर डोक्याचं काही, छातीचं काही, गुडघ्याचं काही, पोटाचं काही एक 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 अस्थी जमा करतात आणि अस्थी जमा करून एका पांढऱ्या कापडामध्ये बांधली जाते आणि त्याला जी म्हणतात का ते अवयव असतं. आणि हा जी विधी का हा विधी पूर्ण 5 दिवसाचा विधी आहे. पण आपण शॉर्टकट मार्ग काढलेला आहे म्हणून शॉर्टकट मार्ग म्हणून 10 दिवसामध्येच आपण पूर्ण विधी पूर्ण करून घेतो. पण ते नियम असा आहे की तो विधी अवयव श्राद्धाचा विधी हा 5 दिवसाचा आहे. हे मी स्वतःच काही बोलत नाही, हे धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथाद्वारे बोलतोय. जे भारत देशामध्ये कर्मकांड केले जाते त्या ग्रंथाचं नाव आहे धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू. तुम्ही गयाला जा, प्रयागला जा, काशीला जा, नाशिक त्र्यंबकेश्वरला जा, मंजरतला जा, मुग्दलला जा, जिथं जिथं गंगेचं ठाण आहे त्या गंगेच्या ठाणावर कर्मकांड जे केलं जातं या शास्त्र ग्रंथाच्या आधारे केलं जातं. आणि त्याच्यामध्ये असा नियम आहे अवयव श्राद्ध हे 5 दिवसाचं कर्मकांड आहे. पण आपल्याला तेवढा वेळ भेटत नाही म्हणून आपण 10व्या दिवशी करतो, त्याला अवयव श्राद्ध म्हणतात. 11व्या दिवशी जे श्राद्ध केलं जातं त्याला म्हणतात षोडश श्राद्ध. ते श्राद्ध एकूण 48 आहे. त्या दिवशीच मासिक श्राद्ध असतं. त्याच दिवशी 11व्या दिवशीचाच विधी 48 श्राद्धामध्ये मासिक श्राद्ध असतं. पण आपण एक मासिक ठेवतो, महिन्याला एक माणूस पाहुणा माणूस जेवण घालतो, पण तो विधी पूर्ण होत नाही. त्याचं कारण असं आहे भावकी मोठी असते, बाळातीन तरी होती, नाही तर एखादं तरी गचकत, नाही तर आपलं जरी नाही गचकलं वर्षभर तर ते जे पाहुणा आपण पितर म्हणून ठेवलेला आहे ते पितराचं तरी त्याला बाळातीन किंवा विटाळ होतो. मग हे विधी पूर्ण जात नाही म्हणून ह्या विधी 11व्या दिवशीच कर्मकांड करून पूर्ण केला जातो. 12व्या दिवशी जो विधी केला जातो त्या विधीला म्हणतात मिलन श्राद्ध. संस्कृतमध्ये त्याचं नाव आहे संपेंडी श्राद्ध. या दिवशी आपले गेलेले आजोबा असतील, पंजोबा असतील, वडील असतील, पूर्ण पूर्वज असतील, त्या पूर्वजांना बोलावलं जातं कर्मकांड करून. आणि तो जे आश्मा असतो का, आश्मा गेलेल्या माणसाचा जे दगड, त्याला दगड म्हणायचं नाही, शास्त्रामध्ये सांगितलं त्याला दगड म्हणायचं नाही, त्याला आश्मा म्हणायचं. तो आश्मा ब्राह्मण देवता कर्मकांड करून ते गंगेमध्ये सोडलं जातं आणि त्यावेळेस आपले पूर्वज येतात आणि त्याला सम्मिलित करून घेतात. त्याला मिलन श्राद्ध म्हणतात आणि त्याला गंगथडीला म्हणतात मिळवणी. आपल्या इकडं मिलन श्राद्ध, तिकडं म्हणतात मिळवणी. आणि ते मिळवल्यानंतर कधी मिळतं, ज्या वेळेस ते गंगेमध्ये सोडलं जातं, एक पिंड घेतला जातो आणि कावळ्याला आव्हान केलेलं असतं. पण ते माणूस तिथून हलत नाही, त्याचं मन कोणात तरी अडकलेलं असतं. बायकोला कोण सांभाळीन, पोरायची लेकरं शिक्षण कोण करीन, आता माझं कसं होईल. मग एखादा त्या माणसाचा ज्याच्यावर भरवसा आहे गुरुजी, त्या माणसानं पुढं जावं लागतं, मी बाकीच्याचा सांभाळ करीन. त्यावेळेस तो पिंड उचलतो. बरोबर आहे का? समदे माणसे पिंड कावा उचलतो कावळा. तुम्ही जेव्हा म्हणता हे बाकीच्या जिम्मेदाऱ्या मी घेतो तेव्हा पिंड उचलतो का नाही कावळा? आव्हान केलं असतं. बोलत तुम्हाला बोलता येत नाही का? गंगेला गेला नाहीत का तुम्ही कोणी? अरे अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल कसं आहे बघा, तुम्ही खाली बसलात आणि मी उभा आहे, दोघांमध्ये फरक एवढाच आहे. पण जर बोललात तर कीर्तन होते, नाही तर मला लयच येड्याने होईल. तुम्हाला पटपट बोलत जा. आणि 13व्याचा जो विधी केला जातो का, 13व्याच्या विधी जो केलेला आहे त्याला शुद्ध श्राद्ध म्हणतात. कोणतं श्राद्ध म्हणतात? शुद्ध श्राद्ध. पंचदशी श्राद्ध सुद्धा म्हणतात त्याला. त्या दिवशी आपल्या पूर्वजाला क्षण देऊन बोलवलं जातं आणि तिथं पितर ठेवले असतात. त्यापैकी 2 पितर जे असतात ते देवस्थानी असतात आणि 3 पितर असतात ते आपल्या पितरस्थानी असतात. आणि आज 13व्याचा विधी म्हणून तिथं 13 पितर ठेवले जातात. जर कुणाची ऐपत नसली तर 5 पितरावर सध्या काम भागतं. 2 देवस्थानी आणि 3 पितर आहेत ती पितरस्थानी. पण हे 13व्याच्या विधी म्हणून आपण 13 पितर ठेवतो. पण पितर कोण पाहिजे? भावकीतला चालत नाही, सोयरा लागतो. आणि विशेषतः त्या पितराला जेवायला काय करायचं? पुरणपोळी, वरण भात, भाजी, पालकाची भाजी, गवार देव डांगर,
दोडका, वांग आणि बटाट निषेध चालत नाही. विशेषतः तीळ लावून वडी, चमकुऱ्याचे पानं आणि येसरवड्या. आणि विशेष समद्यात महत्वाची गोष्ट पित्रांना संतुष्ट करण्याची खीर. मग खीर कशी बनवायची? स्वच्छ गाईचं दूध, म्हणजे गाईचं दूध तर स्वच्छच असतंय पण प्युअर, पाणी नाही वाटलेलं. काजू, बदाम, जेवढे कोजागिरीला आपण पदार्थ मधात टाकतो कंशे महाराज, तेवढे पदार्थ मधात टाकायचे. ओरिजिनल तूप टाकायचं आणि बायाला माहिती ती खीर जी आहे ती घुटून हाणायची. कशी घोटायची? अशी घोटायची. स्वादिष्ट खीर बनवायची आणि अगोदर त्या 13 पित्राला द्यायची. त्या 13 पित्राला ती खीर पोटभर चारायची आणि आपण त्यांना म्हणायचं तृप्त. त्यांनी म्हणलं पाहिजे तृप्त असत. पित्र जेवल्यानंतर पाहुणे रावळे जीव घालायचे. पाहुणे रावळे जीव घातल्यानंतर गावातल्या भाऊकीन आणि महिला मंडळाने जीव घालायचं. आपले पित्र संतुष्ट होतात. आणि हा जी जेवणाचा कार्यक्रम आहे दिवस आहे तोपर्यंत चालू द्यायचा. नंतर ते 12च्या नंतर ते अन्न ठेवायचं नाही. पूर्ण भांडे फिंडे घासून ओके करायचं, कारण त्या दिवशी शुद्धी होती. आणि विशेष म्हणजे जुने माणसं आहेत, काय माणसं ते जेवा येत नाहीत बरं का 13व्याला, कारण ते जे माणूस गेलेला असते का त्याला थासड भुसड केलेली असते त्यांनी, ते जेवा आलेलं असतंय. ते म्हणतं तुला जिवंतपणी नाही बघितलं, तुला पुन्हा बघतो माय तर जेवतोच होय, ती याला म्हणते. म्हणून काय माणसं म्हणते मी 13व्याचं खात नाही रे, 13व्याचं मी खात नाही. हा झाला 13व्याचा विधी. 14व्याचा जो विधी असतो त्याला म्हणतात गंगा पूजन शुद्धी, गोड जेवण. या दिवशी आपण शुभ कार्याला सुरू करू शकतो. मग लग्न असन, वीर खांदायची असन, वास्तुशांती करायची असन, घर बांधायचं असन, या दिवशी तुम्हाला सर्व कार्य करायला मोकळीक झाली. पूर्ण कार्यक्रम आजच्या दिवशी तुम्ही मोकळे, काहीच राहील नाही. मग आता सुरुवात कशाने करावा? त्या माणसाच्या आत्म्याला शांती पोहोचण्यासाठी शेवटी काय आहे माहिती का? कुणीच नाही, भगवंताचं नाव शेवट आहे. भगवंताशिवाय शेवटी कुणीच तारू शकत नाही. मी सगळ्यांना सांगतो ही जी सुरुवात आहे ती शुद्धीची सुरुवात आहे. आणि ह्या शुद्धीची सुरुवात कीर्तन आणि भजनानं करावा. म्हणून आजच्या दिवस दादाच्या वैकुंठ वासाच्या निमित्तानं हे घेतलेलं 14व्याचं कीर्तन. विठ्ठल लोक म्हणतात परमार्थाची गरज कशासाठी? परमार्थाची गरज आहेच, पण काही जण तुकोबरायाकडे गेले. म्हणले तुकोबराय तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहत होतात ती कोणचा दिवस आहे? त्यावेळेस तुकोबराय देवाला बोलत होते, देवाशी संवाद करीत होते. अरे परमार्थ कर म्हणले तू, मग तुला कळन. पण तू नेमका परमार्थ केलास तरी कशासाठी? अभंगाचं पहिलंच याजसाठी केला, याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. 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 शेवटीचा दिस गोड भावा, आता निशिंदीने, आता निशिंदीने, आता निशिंदीने पावलो विसावा. आता निशिंदीने, आता निशिंदीने, आता निशिंदीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड भावा, आता निशिंदीने, आता निशिंदीने, आता निशिंदीने पावलो विसावा. आता निशिंदीने, आता निशिंदीने, आता निशिंदीने पावलो विसावा. जगद्गुरु तुकोबा
14 दिवस माझा गोड होण्यासाठी तर मी परमार्थ केला. ते आलेल्या माणसाला सांगू लागले तू सध्या कर. पण ते म्हणलं येड कशाची गरज आहे परमार्थाची? परमार्थाची गरज कशासाठी म्हणला तुकोबरायाला? तुकोबराया म्हणले परमार्थाची गरजच आहे रे बाबा माणसाला. नाही का परमार्थाची गरज आहे का नाही? सांगा पटकन, गरज आहे का नाही परमार्थाची? महिला मंडळ कशासाठी करायचा परमार्थ? अरे खाणं तुमच्या हाती, पण ते पचू द्यायचंय का नाही ते त्याच्या हाती. बंगला बांधणं तुमच्या हाती, पण त्या बंगल्यामध्ये राहू द्यायचंय का नाही ते त्याच्या हाती. झोपणं तुमच्या हाती, पण पहाटे उठवायचंय का नाही ते त्याच्या हाती. गाडी घेणं तुमच्या हाती, पण त्या गाडीमध्ये बसून तुमच्या शिलू पस्तोर येऊ द्यायचंय का हा फाट्यावरच जाऊ द्यायचंय ते त्याच्या हाती. तो कोण? तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. तुमच्या माहितीस तो त्याचं ध्यान करावं लागतं. कोणाचं? त्याचं. तुम्ही विचार करा, मागच्या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण 3 लाटेमध्ये जिवंत आहे. 3 लाटेमध्ये जिवंत आहे. इथं बसलेल्या प्रत्येक जणाने माझ्या ज्ञानोबा, तुकोबा आणि पांडुरंग परमात्म्याचे तुम्ही आभार माना की या कोरोनाच्या महाभयंकर कालखंडामध्ये आपण जिवंत आहे. एखाद्या लाटेमध्ये जर आपला नंबर लागला असता लकी ड्रॉ मध्ये, तर आपलं काय झालं असतं? काय झालं असतं? राहिलो असतात का? आज बरवी ही वेळ सापडली संधी, संचितासी. विचार करा बरं, एक कल्पना करा. मुंबईच्या समुद्रानं ठरविलं कन्याकुमारीला भेटायला जायचंय, महासागराला, शिलो मार्ग. आपलं काय होईल? काय होईल आपलं? अरे जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो प्यार कर लो श्री राम से. आएगा जब रे बुलावा हरि का, सब कुछ छोड़ कर जाना पड़ेगा. किरायानं आणलेलं हे किरायानं. जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ढेर मिट्टी का हर आदमी है, ढेर मिट्टी में मिल जाएगा. या जमीनों में, या जमीनों में, या जमीनों में तुरवत बनेगी, या चिताओं में चलना पड़ेगा. या जमीनों में तुरवत बनेगी, या चिताओं में चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. किरायानं आणलेलं हे किरायानं. एक दिवस दुसऱ्यामध्ये जायचंय. पलटापलटीचा कार्यक्रम आहे. माणूस जन्म सारखा आपल्याला भेटणं बाप्पाची पेंड नाही, आपला पेंड. परमार्थ करावा लागतो. परमार्थ भुसे घालू घालू दूध काढतात, भुसे घालू घालू वासरात. मेलं वासरू तर भुसा घालून तयार. बांध सारू सारू मोकळे, ह्या मौजा करतात दुसऱ्याला याजानं पैसे देऊन. सोपं नाही. इथं जरी बघत नसलं कुणी तर वर लय मोठा आहे. किती करशील मौजार, किती करशील मौजार, जवा येती आमाच्या फौजा, जवा येती आमाच्या फौजा,
रवयती यमाच्या रवयतील यमाच्या बोला रवयतील यमाच्या बोला रवयतील यमाच्या कोणाचं चलतं का तिथं फौजा आल्यास अहो जिंदगी तरी माणसाला जगायचं किती दिवस आयुष्य किती दिवस आहे अल्प आयुष्य मानव देह आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय तेथे अर्धरात्र काय मध्यमानत्व पिता रोग क्षय रामदन सुरले ते पाहेगा मध्ये बालको पिडारो गजय भजनाची उरले ते काय अल्पायुष्य आहे आपलं भजन असं काहीच उरत नाही ना बरोबर आहे का मनोज महाराज पण माणसाचं नेमकं आयुष्य तरी आहे तरी किती कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना परसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी लय दिवसाचं शरीर नाही आपलं खूप दिवस जगायचं नाही किती दिवस जगा पण दुसऱ्याला सुख देऊन जगाव लय दिवसाचं आयुष्य नाही आपलं आएगी घड़ी जब वो कोई न साथ होगा मरमों का तेरे एक दिन यक यक हिसाब होगा ये सोच ले अभी तो ये वक्त फिर न आना बरसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी एकानं ऐकला आणि तुकोबरायाकडे गेला मला तुकोबराया या संसारामध्ये मला सुखी व्हायचंय देवा तुकोबराया म्हणले हे बघ बाबा इथं जेवढे आले तेवढे दुखी सुखी कुणीच नाही आणि कोण सुखी हो इथं तुम्ही इथं बसलेले सुखी का मी सांगणारा सुखी अरे आपण सगळे दुखीत म्हणून इथं येऊन बसलो जे खरे सुखीत ते बाहेर छिंडायले तुकाराम महाराज म्हणले संसारामध्ये सुख नाही द्यावा बरं सुख नेमकं काय असतं धड तुमच्या शालिनीला कधी कळालं नाही माझ्या गौरीला कळालं नाही ज्ञानोबराय म्हणतात संसारामध्ये सुख नाही ते माणूस मनाला तुकोबराया सर्व सुखापोटी जन्म गेला वाया सुख म्हणजे नेमकं कधी मिळतं मला सांगा सुख माणसाला लहानपणी मिळत नाही तरुणपणात मिळत नाही म्हातारपणात मिळत नाही लहानपणी म्हणजे आई म्हणते हे का बस 10 वर्षाचा ठोनगा झालास तुला ढुंगण धुता येत नाही नीट आणखीन हे तुला कळत नाही लहानपणी आई काय म्हणते पोराला कळत नाही आणि लग्न झाल्यानंतर बायको काय म्हणते माय अर्ध्यातली अर्धीच पेतय आणि लुंगी म्हणून मला परकलच घालित ह्याला आणखीन काही कळत नाही म्हणजे माणसाला लहानपणी कळत नाही तरुणपणात कळत नाही आणि म्हातारपणामध्ये पाहुणे रावळे यावा बैठकीमध्ये म्हातारा बसावा आमच्या म्हाताऱ्याला आता दिमागच राहिला नाही आणखीन ह्याला काही कळत नाही मग ते माणूस ऐकणारा म्हणला
माणसाला म्हातारपणी कळत नाही, तरुणपणात कळत नाही, लहानपणात कळत नाही, मग कळतं तरी कवा? शेवट कळो येईल अंतकाळी. कलो येईल अंतकाळी देवेरी राहाती निराळी रांडा पोरे साक कलो येईल अंतकाळी रांडा राहाती निराळी रांडा पोरे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोर सकळ. महाराज पुन्हा कळून काय उपयोग आहे? मग आता नेमकं मी काय करू? काहीच करू नको म्हणले. तू जप कर, तप कर, परमार्थ कर, वारी कर, त्यांनी शेवटचा दिवस चांगला बी होतोय. आणि तू कसा राचीन? अभंगाचं दुसरं चरण. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, निशिंदीने पावलो विसावा, निशिंदीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेचिया, कुंडलिया धावा कृष्णेचिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धारा कृष्णेया, कुंडलिया धारा कृष्णेया, आता निशिंदीने पावलो विसावा, आता निशिंदीने पावलो विसावा. अरे निश्चिंत राचीन, शेवटचं सुख घेचील. पण शेवटी देवाचं नाव येण्याकरिता जन्मभर परमार्थ करावं लागतंय. तवा देवाचं नाव येतं, नाही तर देवाचं नाव येत नाही बरं का. देवाचं नाव असं फुकट येत नाही. शेवटच्या क्षणाला तर कवाच नाही. शेवटच्या क्षणाला गुरुजी माणूस निस्ता वरी बघत राहतो बघा. असा वरी नुसता पापण्या वल्या झालेल्या असतात, पापण्या वल्या झालेल्या असतात, पाय गार पडलेले असतात, छाती गरम झालेली असती, नरड्यामध्ये घरघर असतंय. कंशे महाराज शेवटच्या 2 मिनिटाचं सांगायलोय. आता हे शेवटी 2 मिनिटात जाणार आहे त्याचं सांगायलोय. पाय गार, छाती गरम, घरघर चालू, आणि ते वरी बघायलेलं असतंय. अख्खा परिवार क्वाटच्या भावताली असतंय. त्याला म्हणतात राममन. राममन राममन माळकरी माणूस असलं की म्हणतात हरिपाठ घ्या. 18 जणी शेजारी हरिपाठ घेतात. 18 जणी राममन म्हणणारे 4-5 जण असतात. पण देवाचं नाव येत नाही त्याला. तोंडाला शेवटच्या क्षणी देवाचं नाव येत नाही. ते वरी बघायलेलं असतंय. त्याला वरी काय दिसते? त्याला न्यायला आलेले कसे असते ते? अकराळ विकराळ काळे कुट्ट, निर्दय निष्ठुर निर्घट्ट, त्या आपणाला बांधून घट्ट, फरफरा उडती बिकट मार्गे, काटे कुटे खड्डे मोठे ठाई ठाई, सर्प विंचू दंश करती, कुरड गिदाड बुचून खाती, रक्त भांबाळ शरीर होती, कैया कोणा येईना, राहिल्या त्या दुर्नाती गोती, राज्य वैभव ती संपत्ती, पडला या माधुता हाती, असाह्य आणि एकटा. मग त्यावेळेस यमका त्याला सोपं जाऊ देत होतोय. नुसते उगाच मारी ती तोडी ती छोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, तोडी ती छोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारिती तुडीती झुडीती यमाचे किंकर भुर्र. मग तिथं कोणीच नसतं बाबा.
इथं किती जरी पैसे घेऊन मतदान केलं ना, तिथं वशिला चालत नाही, वशिला चालत नाही. आणि समद्यात मोठी गोष्ट आहे, एक दिवस सगळ्याला मारायचंय. हे जाती भीतीचं जरी घुसलंय का, हे जरा बाजूला काढा, नाही तर एक दिवस अल्लाहू अकबर म्हणायची गरज पडेल आपल्याला. महत्वाच्या गोष्टी सांगायलो मी. आपण हिंदू आहेत, गळ्यात माळे, वारकरीत. आपली फक्त जात एकच असली पाहिजे, वारकऱ्याची जात. इथं मराठान वंजारण चांबारण महारण मांग करीत बसायचं नाही. हे जरा जातीचं खुळं आता घुसले. मी जरा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आपल्याला अल्लाहू अकबर जर नसा म्हणायचं नसल तर आपण भावाभावासारखं राहण्याची गरज आहे आज. विठाला यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय आईचा वेदशास्त्री, निर्णय आईचा. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय आईचा वेदशास्त्री, निर्णय आईचा. प्रमाण काय म्हणलं ते? यातायाती धर्म, यातायाती धर्म नाही विष्णुदाता. म्हणजे देवापासूनच हे धर्म एक आहे असंच ना बघा. आणि मग आपण इथं 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 तोडातोड करणारे कोण? जरा लय मटे नाहीत आपल्यात बी, एक दोनच आहेत फलानामीन बिस्तानामी करणारे. फक्त मला एक सांगायचं की हे शेवटी आपलं जाणार आहे. ह्यासाठी सगळा परिवार कोटच्या शेजारी असतो, पण त्याला म्हणतात राममन, पण त्याच्या तोंडाला राम येत नाही. त्याचं कारण काय? त्यांनी कधी जन्मभरामध्ये काकड्याला गेलेला नसतो, हरिपाठाला गेलेला नसतो, कधी 2 तास कीर्तनामध्ये बसलेला नसतो. सुरूच असते पाय दुखायले माझे, आणि तिकडं पत्ते खेळायला किती वेळ त्याला. मग ह्या नालायकाला शेवटी काय देव एवढा आठवणं सोपं आहे का? हिताचं सांगणारे जगाच्या पाठीवर 3 आहेत आणि शेवटी देव आहे. पहिले आई वडील, गुरु, संत, आणि शेवटी कोण आहे? देव आहे. जर शेवटच्या क्षणाला कोणी यमाच्या तावडीतून जर सोडवणार असला तर त्याचं नाव हरितया सांभाळी अंतर्बाह्य, हरितया सांभाळी अंतर्बाह्य, हरितया सांभाळी अंतर्बाह्य, हरितया सांभाळी अंतर्बाह्य. अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी, हरितया सांभाळी अंतर्बाह्य, हरितया सांभाळी अंतकाळी सदा संकटाच्या वेळी, हरितया सांभाळी अंतर्बाह्य, हरितया सांभाळी. अंतकाळी तुझं सोडविना कोणी, अंतकाळी तुझं सोडविना कोणी, अंतकाळी तुला सोडविना कोणी, अंतकाळी तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाजोनिया, एका चक्रपाणी वाजोनिया, अंतकाळी तुला सोडविना कोणी, अंतकाळी तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाजोनिया, एका चक्रपाणी वाजोनिया, अंतकाळी तुला सोडविना कोणी, अंतकाळी तुला सोडविना तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाजोनिया, एका चक्रपाणी वाजोनिया, एका चक्रपाणी वाजोनिया. अंतकाळी तुला सोडविणार कोणीच नाही. एकटात कोण आहे ते? चक्रपाणी. आणि शेवटी कुणीच नाही. हरिविन कोणी नाही सोडविता, हरिविन कोणी नाही सोडविता.
संपत्तीचे पुत्र बंधू कांता संपत्तीचे हरी विन कोणी नाही सोडविता हरी बिन कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे पुत्र बंधू कांता संपत्तीचे पुत्र बंधू कांता हे समदे मालक कोणाचे आहेत? पैशाचे. आणि शेवटी फक्त देवाशिवाय तुम्हाला सोडवणं नाही. जर तुम्हाला वाटत असलं ना शेवट जाताना आपल्या पुढं देवाचं नाव यावं, तर त्याच्यासाठी जन्मभर परमार्थ करावा लागतो. जन्मभर. वर्षभर शाळात नाही जायचं, डायरेक्ट परीक्षेला जायचं. काय माती लिहिन का पेपरमध्ये देऊ? हा, परीक्षात जर चांगला 100 पैकी 100 जर पेपर सोडायचा असला तर त्याला वर्षभर अभ्यास करावा लागेल का नाही भाऊ? काही एकदमच पोरग मोबाईल खाली टाकीना, झोपताना सध्या रील्स बघायला, चष्मे लावलं बघायलात माझ्याकडे तुम्ही जरा लेख आवरा. रील्स ठेवीना गेलं ते अहो समजा परिणाम व्हायला मोबाईलमुळं, आणि ते वर्षभर अभ्यास करीत नाही. 10वीची परीक्षा आहे आणि पुन्हा डायरेक्ट पेपरला गेलं, खालतं वरतं झालं सगळं. काय लिहावा म्हणून कळा ना गुरुजी त्याला. नुसतं येड्यावणी बघायला, मागं बघ पुढं बघ, कॅमेरे शूटिंग, जरा असं डोकलं मास्तर रट्टा द्यायचा. अरे म्हणले काय करावं लागलं, काहीच लिहिता आहे ना, बळ बळ इकडून काढ उलसक, इकडून काढ उडसक, पासिंग पुरतं 35 मार्काचं सोडिलं बाबा. आणि शेवटचा पेपर आणि स्क्वॉड आल्याला मिळत लागला नाही. पोरग भांबावून गेलं. सकाळी परीक्षेसाठी गेलेलं पोरग संध्याकाळी घरी आलं. महाराज आलं तसं बेडमध्ये गेलं, कंपास एकट टाकला, पॅड एकट टाकला आणि पालतं जाऊन झोपलं. लेकरू किती बी अनवळ आपितर असू द्या, माईला ते कसं असतंय, प्रियच असतंय का नसतंय, चांगलं असतंय लेकरू. किती बी आपला तापड असलं, यशोदाला होतं तर आपलं काय, ते पालतं पडलं, माय गेली जवळ. ए म्हणत्या, ए पिल्या, ए वासरा, ए माझ्या सोन्या, काय झालं रे सांग. पोरग काय बोला ना गेलो. अरे काय झालं वागा सांग. काय नाही गाई, जे फाडून नेलं होतं ते आलं ना, आणि जे आलं तितक्यात गाडी आली. काय झालं तर मलाच कळा ना ग. अरे वाग्या पास तरी होशील का रे पिल्ल्या. आई बाउंड्रीवर होईन ग. मी तुला सांगित होतं बाळा, मी तुला सांगित होते ना वागा की मोबाईल बघू नको, रील्स बघू नको, पिक्चर बघू नको. तू काय मोबाईल खाली ठेवीत ना वागा. तुला डॉक्टर व्हायचंय ना. हो मग तू काय कर, उद्याच्याला सकाळपासून उद्यापासून नियम धर की पहाटे 4 वाजता उठ. पहाटे 3:30 ते 6चा मुहूर्त जे असते ती ब्रह्ममुहूर्त असते. बरोबर आहे ना मनोज महाराज. या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर पैलवान असेल त्यांनी व्यायाम करावा, ज्याला अभ्यास करायचा त्यांनी या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर केलं ना तर सगळं डोक्यामध्ये फिट बसतं, कॅम्प्युटरमध्ये डाटा फिट केल्यासारखा. मग आई म्हणली तू उद्याच्याला काय कर, 4 वाजता उठ. आणि पोरग न जेवता झोपलं रे पोराव. कारण त्याला कशी भूक लागेल, पेपरामध्ये लिहिलंच नव्हतं काही. आणि त्याला डॉक्टर व्हायचं, होईन का ते डॉक्टर. पण नाही, ते म्हणला डॉक्टरच होणार. मग आई म्हणली तुला डॉक्टरच करणार, मी उठविणार 4 वाजता तुला. लेकराला जर 4 वाजता उठवायचं असतं तर माय किती वाजता उठते. तुमचा अनुभव आहे का. लेकरू 4 वाजता उठणार आहे आणि आई 6 वाजता उठली. अजिबात नाही. ती श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, शिकलेली असू द्या, अडाणी असू द्या, तिला अलारामाची सुद्धा गरज लागत नाही. माझ्या वाग्याला 4 वाजता उठवायचं ना, आई बरोबर 3:30 वाजता उठती. आणि लेकराजवळ 3:45 वाजता जातील, त्याला त्याच्या डोक्याला कुरमाळते. ए वागा, ए पिल्लू उठ ना, उठ ना रे वागा, उठ. 3:45 झाले, 4 झाले, उठ ना. 15 मिनिट त्याला उठविण्यात घालते. लेकरू म्हणताय आय जाऊ दे ना ग, कालच्या टेन्शनचं मला एवढे टेन्शन आले की काही लिहिण्याचं चाललं नाही, मला पेपरच चांगला गेला नाही, अगं मला झोपू दे ना. पोरग काय उठायचं नाव घेत नाही. ए पोरा, आईला तर राग येतं ना, सारखं उठायली, कुरवळाली, मुरळाली, पण ते उठा ना गेले लेकरू. अरे बाळ्या उठ ना, तुला तुझ्या बापासारखं नाही व्हायचं. तुझा बाप आरतीच घेतो आणि अख्ख्या गावाला जागवीत राहतो रे. अख्ख्या गाव एकड आणि तुझा बाप एकड रे.
अख्ख्या गावात तुझा बाप कुणाचं ऐकत नाही. आमदाराचं नाही, खासदाराचं नाही, पाटलाचं नाही, सरपंचाचं नाही, भागवतकाराचं नाही, कीर्तनकाराचं नाही, अख्ख्या गावामध्ये तुझा बाप कुणाचं ऐकत नाही. तुला तुझ्या बापासारखं व्हायचं नाही. तितक्या झोपीतलं पोरगं म्हणलं, माझा बाप कुणाचं ऐकत नाही हे खरंय, पण तो ऐकल्याशिवाय राहत नाही. इथं बसलेल्या पैकी बायकोचं ऐकत नाही असा एखादा कोण असला तर हात वर करा बरं. बायकोचं ऐकत नाही, टाप नाही तुमची टाप, निस्ती कोपरखडी शांती पुन्हा घरी गेल्यास हात वरीच करू शकत नाही कोणी. सुंदर महाराज नाही करू शकत कोणी. जो खाये पचताय, जो ना खाये वो भी पचताय, ह्याचंच नाव संसार आहे. आणि महाराज, सुंदर महाराज, माणसं बळच हसत येत बरं का, कारण ह्यांना मधून दणके बसलेले असतात घरी गेल्यास. विठ्ठल आई अभ्यासाची भीती दाखविते, बापाची भीती दाखविते, गावाची भीती दाखविते, पण पोरग उठत नाही. शेवटी माय म्हणते, ए ओ बाळ्या, मी तुझ्या पाया पडते, पण मला सांगा आईनं मुलाच्या पाया पडाव का? अजिबात नाही. तरी सध्या आई आपल्या पोराच्या पाया पडते का? ऐशी कळवळ्याची जाती, जाती, ऐशी कळवळ्याची जाती, जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविना प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, जाती, ऐशी कळवळ्याची जाती. ऐशी कळवळ्याची ख्याती, लाभाविना प्रीती. आईच्या प्रेमामध्ये मोजमाप नसतं. आईचं प्रेम मोकळ्या मनानं असतं, तसं संताचं असतं. संता इतका मार्ग सोपा कोणीच दाखवत नाही. तुकोबरायाकडे गेलेल्या माणसाला सांगितलं, अरे वागा, जन्मभर परमार्थ करावं लागतं. परमार्थ मी केला, शेवटचा दिवस गोड झालाय, निश्चिंतीनं सुख घेतोय, आणि मला माझंच कौतुक वाटतं. अभंगाचं तिसरं गावरान गाईच्या तुपाचा दणका दिसतोय. सोपं नाही आहे, लय छुपे रुसतो माहिती. वा वा वा, छानच की. कौतुक वाटतंय म्हणले तुकाराम महाराज मला, की मी अख्खं आयुष्य या पांडुरंग परमात्म्याच्या नामामध्ये मंगल नाव घेत घेत आत्ता पस्तोर आलोय. आणि तुम्हाला मी सांगतो, हिताचं दुसरं कुणी सांगत नाही. हिताचं ह्या जगामध्ये जर कुणी
सांगत असल तर आपले माय आणि बाप आहे. माय आणि बाप, संत आणि शेवटी देव आहे. माय बापाची बराबरी या जगामध्ये कुणी करू शकत नाही. अहो मायन बाप जन्माला आल्यापासून लेकराचं संगोपन करतात, पाळतात, त्याचे लाड पुरवतात. लाड म्हणील ते या जगामध्ये ह्या मायबापाचा मायबापा इतका त्याग सुंदर महाराज कुणीच करू शकत नाही. कसं जगायचंय हे आपल्याला फक्त मायबाप सांगतात. मायबापाशिवाय सांगतं का दुसरं कुणी? कसं जगायचंय सांगतं का मायबापाशिवाय? सांगत नाहीत. आणि आपल्याला विठ्ठल पंत कुलकर्णीनं 700 वर्षापूर्वी सांगितलं अनुज महाराज, जगायचंय कसं. तुम्हाला चांगलं जगायचंय ना, मग काय करा, जे वाईट आहे का त्याच्यातून निवृत्त व्हा. म्हणजे फक्त चांगलं करा. एकदा वाईटातून तुम्ही निवृत्त झालात, चांगलं करायला लागलात, तुम्हाला कळेल सरळ मार्ग कुठला आहे, वाकड्या तिकड्या मार्गामध्ये नाही. जे चांगलं आहे, उत्तम आहे, भव्य आहे, दिव्य आहे, मंगल आहे, पवित्र आहे, तुम्ही त्याच मार्गाने जा. एकदा वाईटातून निवृत्त माणूस झाला, सरळ मार्गाने चालायला लागला ना, आणि जो माणूस सरळ मार्गाने चालतो त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं मग सगळं कळतं. चांगलं वाईट भलं भुरं काय करायचं काय नाही, मग ज्ञानवंत व्हा. म्हणून विठ्ठल पंत कुलकर्णीनं आपल्या दुसऱ्या पुराचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर. एकदा वाईटातून निवृत्त झालात, चांगलं करायला लागलात, ज्ञानवंत झालात, आणि एकदा ज्ञानवंत झालं की सगळं काही सोपं जातं. म्हणून तिसऱ्या मुलाचं नाव ठेवलं सोपानदेव. सगळं सोपं होतं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. जगदाळे गुरुजीनं अनुज महाराजाला मृदंगातलं ज्ञान दिलं, उत्कृष्ट मृदंग वाजवतात. थोरात गुरुजीनं आमच्या दत्ता महाराजाला ज्ञान दिलं, मला दिलं. चांगल्या पद्धतीचं गायन दत्ता महाराज करतात, कीर्तनाचा अभ्यास मला दिला, मी करतो. आमच्या मनोज महाराजांना मुरके गुरुजीनं ज्ञान दिलं, उत्कृष्ट गायक आहे, महाराष्ट्रामध्ये नाव आहे. डॉक्टर झालात, चांगल्या पद्धतीचं ऑपरेशन, इंजिनियर झालात, चांगल्या घराचं ड्रॉइंग, शेतकरी झालात, चांगल्या पद्धतीचं तुम्हाला शेती करता येईल. ज्ञान प्राप्त झालं की सगळं काही सोपं जातं. एकदा वाईटातून निवृत्त झालात, सरळ मार्गाने चालायला लागलात, ज्ञानवंत झालात, सगळं काही सोपं झालं. आणि एकदा सगळं सोपं झालं की मुक्ती मिळतेच. म्हणून चौथ्या मुलीचं नाव ठेवलं मुक्ताई. हे 4 टप्पे जगण्याचे माणसाला, 4 टप्पे जगण्याचे. वाईटातून निवृत्त व्हा, सरळ मार्गाने चाला, ज्ञान प्राप्त होईल, सोपं जाईल आणि मुक्ती मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय करतात मुलं आपल्या मुलासाठी मायबाप अशाचे लेकरं म्हणून ह्या 4 भावंडाला समाज छळत होता, त्रास देत होता. जिथं जातील तिथं त्रास देत होता. माझ्या लेकराला त्रास होणे म्हणून काय करावं विठ्ठल पंत कुलकर्णी. ए आळंदीकरांनो, संन्यास मी घेतलाय, याची सजा माझ्या ज्ञानाला, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताईला देऊ नका रे. प्रत्येक पंथाकडे विठ्ठल पंत गेले होते आपल्या लेकरांसाठी. एका एकाला जाऊन भेटायचे, नका देऊ त्रास. ऐकलं का? विठ्ठल पंत कुलकर्णी आळंदीकराजवळ पाया पडू पडू दंग झाले. त्यांनी सांगितलं, याचं कोर्ट आमच्याकडे नाही, याचं कोर्ट पैठणला आहे. लेकरांच्या
प्रेमासाठी, लेकरांच्या खुशीसाठी, लेकरांच्या मुंज्या व्हावा, माझ्या ज्ञानाला, निवृत्तीला, सोपानाला, मुक्ताईला, आळंदीमध्ये प्रवेश मिळावा, इंद्रायणीमध्ये आंघोळीसाठी स्थान व्हावं. मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत करत ही स्वारी पैठण ह्या गावाला निघाली. पैठणला गेले. पैठणच्या न्यायपीठापाशी समोर आपलं सगळं काही मांडलं, सगळी व्यथा सांगितली. तिथल्या पंतानं सांगितलं, संन्यास घेऊन पुन्हा संसारा लागतो, घोर पाप केलास तू, याची सजा आमच्याकडे नाही, काहीतरी न्याय द्या पंत, काहीतरी न्याय द्या. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजले मंडळी, माझे विठ्ठल पंत आणि माझी रुक्मिणी माता पैठणच्या न्यायपीठापाशी होते. मंडळी, कधी अन्न भेटलंय, कुणी भिक्षा वाढली, कधी पोटानं नाही, पाणी नाही, व्याकुळ झालेला जीव लेकरांसाठी काकुलतीला आले. शेवटी पंथानं न्याय दिला. कठोर आहे, द्याल ते घेऊ. पैठणकरांना काय न्याय दिला मंडळी? देहांत प्रायचित्त. अंगाखालची जमीन हादरली, पायाखालची निघून गेली. माझ्या रुक्मिणी मातेला तर काय करावं कळाना. 15-20 मिनिट वेळ काढला. सांगा लवकर, आम्हाला मान्य. मंडळी, मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत करत ही स्वारी आपल्या आळंदी या गावाला आली. लेकरांना डोळे भरून पाहिलं, ज्ञानाला पाहिलं, माझ्या सोपानाला पाहिलं. मुक्ताई 5 वर्षाची होती. विठ्ठल पंतानं सांगितलं, रुक्मिणी आजच आपल्याला जायचंय, लेकराला गोड खायला कर. पुरण घातलं त्या आईनं, लेकराच्या आईनं पुरण घातलं. मला सांगा, ते पुरण त्या दोघांना गोड लागलं असेल खाऊ? प्रत्येक लेकराचा मुका घ्यायची ती मा आहे. बाप कवटाळू कवटाळू लेकराला धरायचा, कधी निवृत्तीला, कधी ज्ञानाला, कधी सोपानाच्या तोंडावरून हात फिरवायचा. शेवटची भेट होती मंडळी. माझी मुक्ताई 5 वर्षाची होती. त्या माईनं मुक्ताईला खाली टाकलं नाही, मांडीवरच खाली टाकलं नाही. पुरण घालत घालत, पुरणाच्या पोळ्या करत करत प्रत्येक लेकराचे एकदा एकदा मुके घ्यायची माझी ती मा आहे. गोड स्वयंपाक केला, लेकर जीव घातले, कुठीमध्ये झोपी घातले लेकरांना. नवरा बायको तर झोपलेच नव्हते. अरे झोपीतल्या लेकराचे सध्या दोघं नवरा बायको बारी बारी डोळे डोळे भरून पाहिजे, पुन्हा लेकर पाहायला भेटणार नाहीत. माझ्या लेकराला काय माहित होतं, माझे मायबाप आम्हाला गोड खाऊन कायमचे कडू होणार आहेत. माहित नव्हतं त्यांना बिचाऱ्यांना. कसं माया जाळ पसरल्यासारखं. आणि अपरात्री उठले विठ्ठल पंत, म्हणले रुक्मिणी वेळ झालाय, लेकर झोपलेत, चल आता. विठ्ठल पंत ना कुटीचा दरवाजा उघडला आणि बाहेर जाऊन थांबले. रुक्मिणीचं तर मन कसलंच लागाना हो. प्रत्येक लेकराचा एक 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 वेळेस डोळा भरून, पण ती माय. अरे आपलं लेकरू सकाळी जर गेलं आणि 1 तास जर नाही आलं तर माईचा जीव इथं दुखतो. इथं कायमचं सोडून जायचं होतं. दिवा पुढं केला, सगळ्या लेकरांना पाहिलं आणि रुक्मिणी बाहेर निघाली.
दिशीन चारीची चारी लेकर पटकन लक्षात आले. रुक्मिणी माती गरकन फिराली, कुटीचा दरवाजा उघडला आणि आणखी लेकराला पाहून मुके घेऊ लागली. विठ्ठल पंतानं तिची माया पाहिली आणि म्हणले, रुक्मिणी आईचं काळीज आहे ग तुझं, नाही तुला सहन व्हायचं.